वाशी ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपणास पाहायला मिळत आहे। मी सध्या वाशी ब्रिज या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो की वाशी ब्रिज चढतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपणास पाहायला मिळत आहे। वाहनाच्या लांब लचक रांगा या ठिकाणी आपणास दृश्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे। आपण खरं तर पाहतोय की खाली जो मानखुर्दचा जो ब्रिज आहे या ब्रिजच्या खाली मानखुर्द पोलिसांची नाकाबंदी असल्याकारणाने ही वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आपण पाहू शकतो की काल देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। आज देखील आपण पाहतो की तेच सेम दृश्य या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर काही हाकेच्या अंतरावरती वाशी टोल नाका आहे। खरं तर गणेश भक्त ते सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। आज रविवार देखील आहेत। नवी मुंबईकर मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे। आपण पाहू शकतो की मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचं आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर वाहनाच्या लांब लचक रांगा आपणास दृश्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे। संत गतीने एक एक वाहन सध्या हळूहळू पुढे जात आहे। खरं तर जो वाशीचा जो ब्रिज आपण उतरतो मानखुर्द हद्द सुरू होते या मानखुर्द हद्दीमध्ये मानखुर्द पोलिसांकडून सध्या नाकाबंदी केलेली आहे। त्यामुळे प्रत्येक वाहनाची तपासणी देखील केली जाते। त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे। मात्र या नाकाबंदीमुळे नवी मुंबईकरांना मोठा फटका बसलेला आहे। खरं तर आज रविवार असल्याकारणाने नवी मुंबईकर असेल हे मोठ्या संख्येने सध्या गणेश उत्सव सध्या सुरू आहे आणि गणेशाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध जे गणपती आहे लालबागचा राजा असेल मुंबईचा महाराजा असेल त्याचं दर्शन घेण्यासाठी देखील निघालेलं आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या नवी मुंबईकर मुंबईच्या दिशेने निघत आहे आणि मुंबईच्या दिशेने ही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं आपणास पाहायला मिळत आहे। आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की ज्या बस आहेत त्या बस देखील हळूहळू सध्या हा वाशीचा जो ब्रिज आहे तो पार करत आहे। खरं तर वाशी ब्रिजच्या खाली जो येणारा मानखुर्द जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये नाकाबंदी असल्याकारणाने ही वाहतूक कोंडी झालेली आहे। दृश्यामध्ये पाहू शकतो की हा ब्रिज 3 किलोमीटरचा आहे आणि 6 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं देखील आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर खाली नाकाबंदी सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र या वाहतूक कोंडीमुळे पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना डोकेदुखी देखील वाढलेली आहे। आपण पाहतोय की असंख्य जे बाईकस्वार आहेत ते देखील या कोपऱ्यातनं वाट काढताना आपणास पाहायला मिळत आहे आणि मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात TV9 मराठी नवी मुंबई वाशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।